मुसळधार पावसानं अजिंठा लेणीतील धबधबा प्रवाहित, निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। हनुमान सागर प्रकल्पातनं पाण्याचा विसर्ग, वाण नदीला पूर, संग्रामपूर मधल्या 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला। परभणीच्या निवळी प्रकल्पानं धारण केलं रौद्र रूप, तर कारपरे नदीलाही पूर आल्यानं निवळी बुद्रुक गावासह अनेक गावं आणि शेत जमिनी गेल्या खरडून। परभणीमध्ये एसटी बस पुरात वाहून गेली, वझूर बुद्रुकला मुक्कामाला थांबलेली बस खांबाला अडकली, चालक आणि वाहकानं उड्या मारून वाचवला स्वतःचा जीव। जळगावातील वाघूर नदीला मोठा पूर, नुकतीच डागडुजी करण्यात आलेला जळगाव संभाजीनगर रस्त्यावरील वाघूर नदीचा पूल धोकादायक स्थितीत, जुन्याच पुलावरनं वाहतूक किती दिवस, ग्रामस्थांचा संतप्त सवाल। बीडच्या माजलगावमध्ये गोदावरी नदीचं पाणी वाढलं, गंगा मसलामधील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली। छत्रपती संभाजीनगरमधल्या धांड नदीच्या पुरात मोटरसायकलसह वाहून गेलेल्या तरुणाला वाचवण्यात यश, पुरात मोटरसायकलची स्टंटबाजी करणं पडलं महागात। हिंगोलीमध्ये डोंगरगाव पूलमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांची एनडीआरएफ कडनं सुटका, पुरात अडकलेल्या 2 ते 3 नागरिकांना बोटीच्या सहाय्यानं वाचवलं। हिंगोलीच्या बेवजना गावात पावसामुळे अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी एनडीआरएफचे शर्थीचे प्रयत्न, आमदार संतोष बांगर यांच्याकडूनही मदत कार्य। परभणीमध्ये पुढचे 2 दिवस आणखी मुसळधार पावसाचा अंदाज, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर, जिल्हावासियांनी सतर्क राहण्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंचं आवाहन। परभणीच्या पाथरी तालुक्यातल्या बोरगव्हाण गावात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांच्या 90 शेळ्या, 400 कोंबड्या मृत्युमुखी आणि शेतीतील साहित्य आणि पिकांचीही नासाडी। नांदेडमधनं वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर, हदगावमध्ये पैनगंगा नदीवरील पुलावर पाणी, नांदेड, नागपूर, तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद। लातूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस, तेरणा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या 100 गावांना सतर्कतेचा इशारा, शेकडो हेक्टर पिकं पाण्याखाली जाण्याची भीती। हिंगोलीमध्ये कयाधू नदीला पूर आल्यानं शेत शिवारात अडकलेल्या 22 नागरिकांना केलं रेस्क्यू, अग्निशमन दलाच्या बोटीच्या सहाय्यानं केलं रेस्क्यू। मुसळधार पावसामुळे जालन्यातल्या आष्टी ते सावरगाव रस्त्यावरच्या पुलावर पाणी, नागरिकांचा पुराच्या पाण्यातनं जीव घेणा प्रवास। छत्रपती संभाजीनगरमधल्या सिल्लोड इथं ढगफुटी सदृश पाऊस, अनेक गावात पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल। बीडचं बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, त्यामुळे दगडी पूल पाण्याखाली, बीडच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जालना जिल्ह्यामध्ये 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, 24 तासात घनसावंगी तालुक्यात 204 मिलीमीटर, तर अंबड तालुक्यात 196 मिलीमीटर आणि मंठा तालुक्यात 103 मिलीमीटर इतका जबरदस्त पाऊस। नांदेड शहरालगत वाहणाऱ्या आसना नदीला पूर, पाणी शेतात शिरल्यामुळे उडीद आणि मूग पिकाचं नुकसान, शहरातल्या अनेक सखल भागातही साचलं पाणी।
बीड जिल्ह्यातल्या 61 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद, 100 मिलीमीटरच्या वर 35 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, रेवकी महसूल मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद. परभणीतल्या जिंतूर तालुक्यातील कौडगावला पुराचा वेढा, सोन्ना, आसेगाव, दुधगाव या गावांचा संपर्क तुटला. 500 हेक्टरहून जास्त शेतीचं नुकसान, अनेकांच्या घरांमध्ये शिरलं पाणी. परभणी जिल्ह्याभरात पावसाचा हाहाकार, करपरा नदीला पूर आल्यानं जिंतूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद, शेतांमध्ये पाणी शिरल्यानं कापूस आणि सोयाबीन पिकांचंही मोठं नुकसान. परभणीच्या सेलू तालुक्यातल्या वाईबोथ गावात पावसामुळे मोठं नुकसान, करपरे नदीच्या पुराचा गावातल्या शेतीसोबतच जनावरांनाही फटका, 100हून जास्त शेळ्या आणि बैलजोड्या वाहून गेल्याची माहिती. नदीच्या प्रवाहामध्ये बैल धुवायला गेलेला शेतकरी गेला वाहून, लातूरच्या जळकोट तालुक्यातल्या ढोर सांगवी इथली घटना. मुसळधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या 16 तालुक्यांना झोडपलं, जवळपास 200 घरांची पडझड, मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान, पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. परभणीतल्या जिंतूर तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान, सोयाबीन, कापूस, हळद, फळबागांचं नुकसान. जिंतूर तालुक्यात पुरामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव शहरात 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या जोरदार सरी, पावसामुळे आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ. मराठवाड्यामध्ये रात्रीच्या पावसामुळे 3घांचा मृत्यू, तर 78 जनावरं दगावली. लातूर, बीड आणि हिंगोलीमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू. बीडच्या माजलगावमध्ये मुसळधार पावसानंतर पोलीस ठाण्यामध्ये पाणी गळती सुरू, कार्यालयीन काम करण्यास पोलीस कर्मचाऱ्यांना अडचण. राज्यामध्ये 1 जूनपासून 126% पावसाची नोंद, यंदा 1040 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याची माहिती. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या 3 महिन्यात चांगला पाऊस. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नेत्रंग शेवाळी महामार्गावर मोठमोठे खड्डे, खड्ड्यांमुळे रोज लहान मोठे अपघात, रस्त्याचं काम तत्काळ पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. भाजपकडे पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती, मात्र प्रतिसाद नसल्यामुळे अद्याप राष्ट्रवादीतच. एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण, काही काळ वाढ बघेन, त्यानंतर शरद पवार गटामध्ये सक्रिय होईल, खडसेंची प्रतिक्रिया. एकनाथ खडसे आमचेच नेते, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मालवणमधला पुतळा कोसळला नाही तर तोडला, संजय राऊतांचा गंभीर आरोप. शिवरायांच्या इतिहासाबाबत भाजपनं चिंतन करण्याची गरज, शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यावर बोला, संजय राऊतांची टीका. फडणवीस औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन, महाराजांचं साम्राज्य ज्या शेवटच्या पेशव्यांनी लयास नेलं त्यांचे वंशज म्हणजे फडणवीस, संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.